तुमच्या ऑपरेशनसाठी मी तुमच्या काळाला भीक मागितली, हात जोडले, पाय पडल्या, पण तुमच्या हृदयाला पाजर फुटला नाही. इतकी गडगंज श्रीमंती असून तुम्ही फटके काढून दिले नाही. दवाखान्यात माझी पत्नी बिना औषधोपचाराने तडफडून मेली. तेव्हाच मी माझ्या मनात खून गाठून म्हटले की एक ना एक दिवस मला बर्बाद करेन, बर्बाद. मेघा, हे तू चांगलं केलं नाहीयेस. स्वतःच्या बापाचं भिंगण उघडकीस आणलंयस. बस बाबा बस. बाबा, आईच्या जाण्याचं दुःख मला सुद्धा, पण एखाद्याशी सुरू करण्याचा कुठला प्रकार आहे बोला ना. तर माझी एकच विनंती आहे बाबा तुम्हाला, सगळ्यांची प्रेमाने वागा बाबा, सगळ्यांची प्रेमाने वागा. मेघा, तुझ्या बाबानं जे काही सांगितलं ते अर्ध सत्य आहे. हा, तुझ्या आईला गळ्याचा कॅन्सर झाला होता. ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. मी स्वतः डॉक्टरांना फोन करून सांगितलं, पैसा कितीही लागला तरी चालेल, पण ती जगायला पाहिजे. पण डॉक्टर म्हणाले, तुम्ही कितीही पैसा खर्च केला तरी ती जगू शकणार नाही, कारण तिचा कॅन्सर हा लास्ट स्टेजला पोहोचलेला होता. परंतु ही गोष्ट तू लहान असल्यामुळे मी राघवला सांगू शकलो नाही. मला वाटलं की पत्नी जाण्याचं दुःख त्याच्या अनावर होईल, तशी माझी हिंमतच झाली नाही. पण काय राघव, अरे एखादा माणूस एखाद्या माणसाला रस्त्यावर उचलून घरात आणतो, राहायला जागा देतो, नोकरी देतो, त्याच्या मुलीचं पालन पोषण करतो. तो माणूस एवढा धनिक असताना सुद्धा तुझी एवढीशी मदत करू शकला नसता. पण नाही, तुम्हाला ते समजूनच घ्यायचं नाहीये, कारण तुमची समजच तेवढी आहे. अरे छोटी सोच और पैर की मोच आदमी को आगे बढ़ने नहीं देती. त्यातलेच आहात तुम्ही. मी यांना सोडणार नाहीये. मी यांना पोलिसात देणार आहे, पोलिसात. यांना खूप झालं तुमचं. आणि तुम्हाला काय वाटलं की आज ते सोडारे तिथून निघून जाईल? आज बाबा, आजपर्यंत जे झालं ते खूप झालं. यानंतर जर तुम्ही माझा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तर या पोरीचा फक्त मुंडका भेटेल तुम्हाला. आणि हो, अगदी सोड. बे, मी काय सांगतो मग? मी काय त्यांना वेगळं सांगतो का? आणि काय बे, तुला काही वेगळं सांगावं लागेल का? बसायला सांगितलं का मी? चल मागे हो, चल हो मागे. ही कोण आहे? ही कोण आहे? मागे काय मामा, मला या प्रॉपर्टी मधून बेदखल करायला निघाला? नहीं मामा, तुम जानते नहीं मैं क्या चीज हूँ. तुम्हें पता नहीं मैं क्या चीज हूँ. मैं जंगल का वो चीता हूँ जो अपने शिकार पे जीता हूँ. माझा जर कुणी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तर फक्त तिचा प्रेत पिडेल. जंगल का चीता, आता तू राहशील चीता तेव्हा का? म्हणजे खूपच चांगली वांगली जागा पाहून खूपच लागू देतो. बाईसाहेबांच्या गळ्याला जेव्हा चाकू लागला तेव्हा नाही वाटलं ते बाईसाहेबांना काही झालं असतं का? बघ, अरे एवढ्या गोळ्या बाहेर आहेत, त्याला चाकू कुठे लागला असता तर कसं त्याचं रूप दिसलं असतं. बाबू तुझं रूप नाही नाही जागा पाहून दिलो असा मरू मी बहती आहे. जंगल का चीता माझ्या दोस्ताने सगळ्याशी बोट मारला होता. बोट मतलब ऐकले पाहिजे मान मान नसता. तू मध्ये झोपू मान नाही. तू जिथं राहू शकत नाही. नाही मी नाही नाही मी नाही. एवढे टाकू गेला का?
रक्तशील माझेवाले हात मै वाईट नाही करणे वाटतात. चल मिलिंद याला पकडून द्या. हा हट. ज्या माणसानं तुम्हाला रस्त्यावर उचलून घरात आणलं, नोकरी दिली, तुमच्या मुलीचं पालन पोषण केलं, त्या माणसाविषयी असा विचार करतो नाही तुम्हाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. काय चाललं काय तुमचं? त्या माणसासाठी तू एवढा विचार का करतोय? ते नाही म्हणते की यांच्या पोलीसबरोबर माझं लफड आहे. म्हणून मग याला असंच सोडायचं? नाही साहेब, गुन्हा केलाय ना, यांना सुद्धा शिक्षा होईल. चला निघा. खरंच फार मोठे उपकार केले. खरंच खूप शूर आहेस तू. आवडलं आपल्याला. जास्त फुगू नकोस, फुटून जास्त. खरंच जे काही केलंस ना, खरंच खूप चांगलं केलंस. नाहीतर आम्ही पुरते बर्बाद झालो असतो. या